शरद पवारांनी उद्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शरद पवारांनी ही बैठक बोलावल्याचं कळतंय। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते फडणवीसांना भेटत असल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजीची देखील चर्चा आहे। तर आज सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे आणि उद्या शरद पवारांनी आता बैठक बोलावलेली आहे। तटकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीतल्या घडामोडींना वेग आलेला आहे। संघटना बांधणी संदर्भामध्ये या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। तर शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरला होणाऱ्या बैठकीतून हे जाणून घेणार आहेत। आणि याच सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात, चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याशी। मंदार, खरं तर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडतायत, ज्या भेटीगाठी होत आहेत, त्या पार्श्वभूमीवरती या बैठका किती महत्त्वपूर्ण असणार आहेत? उद्याची बैठक शरद पवारांनी त्यांच्या पक्षामधला निर्णय घेण्यासाठी बोलावलेली आहे। या बैठकीत शरद पवार त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत। या प्रमुख नेत्यांचा आदमास घेण्याचा, त्यांचं मत नक्की काय आहे हे आजमावण्याचा शरद पवार प्रयत्न करणार आहेत आणि त्यानंतर शरद पवार त्यांचा निर्णय घेणार आहेत। या बैठकीमध्ये जे आमंत्रित केलेले नेते आहेत ते वर्षानुवर्ष शरद पवारांसोबत काम केलेले आहेतच, मात्र त्याचबरोबर जे नवीन फळीतले नेते आहेत, जसं की युगेंद्र पवार असतील किंवा इतर तरुण नेते असतील, त्यांना देखील या बैठकीला आमंत्रित करण्यात आलंय। त्यामुळं पक्षाची पुढची दिशा काय असेल, नव्या पिढीला काय वाटतं, आपण कोणासोबत राहून राजकारण करावं याचा शरद पवार आदमास घेणार आहेत। या बैठकीमध्ये पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवायचं का, आणि तसं जर ठेवायचं ठरलं तर नव्याने पक्षबांधणी करावी लागेल याबद्दल चर्चा होणार आहे। भारतीय जनता पक्षासोबत हा पक्ष जाऊ शकतो का याबद्दल चर्चा होणार आहे। आणि त्याचबरोबर तिसरा पर्याय जो आहे तो काँग्रेसचा, आणि काँग्रेससोबत अर्थात महाविकास आघाडीसोबत हा पक्ष आहेच, मात्र पुढची वाटचाल या नेत्यांची, पक्ष म्हणून नाही तर या नेत्यांची कोणासोबत होणार हे या बैठकीमध्ये आजमावण्याचा शरद पवारांचा प्रयत्न असणार आहे। त्यामुळं या बैठकीला महत्त्व आहे। शरद पवारांनी ही बैठक त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्यासाठी बोलावलेली आहे। मात्र सुरुवातीला तू जसं म्हणालीस की सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा जो पक्ष आहे, त्या पक्षामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींचा परिणाम अप्रत्यक्षरित्या का होईना शरद पवारांच्या पक्षावरती पडतो आहे। सुनील तटकरे असतील किंवा इतर नेते असतील हे नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांची जशी भेट घेतली सुनील तटकरेंनी, तशी शरद पवारांची देखील काही दिवसांपूर्वी भेट घेतलेली होती। त्या पक्षातील आमदारांचा जो मतप्रवाह आहे तो देखील या शरद पवारांच्या पक्षातील जी बैठक होणार आहे नेत्यांची त्याच्यावरती परिणाम करू शकतो। त्यामुळे उद्याची बैठक मुंबईमध्ये होणार आहे, ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। या बैठकी संदर्भातले अपडेट्स देखील तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।